झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे। दिनांक 11 एप्रिल 2026च्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी। सर्वप्रथम राष्ट्रपिता क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्व दर्शकांना हार्दिक शुभेच्छा। धाराशिव उस्मानाबाद जिल्हाभरामध्ये क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी। भीमजी ऑटो रिक्षा युनियन संघटनेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त बस स्थानक समोर जयंती साजरी करण्यात आली। यामध्ये समता सैनिक दलाच्या जवानांना गणवेश वाटप करण्यात आला। जिल्हा काँग्रेसमध्ये खदखद सुरू असतानाच संघटन सृजन अभियानाअंतर्गत जिल्हा काँग्रेस भवन येथे राष्ट्रीय महासचिव राजेश तिवारी यांनी आढावा बैठक घेतली आणि जे काम करत नाहीत अशा सर्व पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करून या ठिकाणी नवीन नियुक्ती करण्याचे दिले संकेत। एक दिवस मोदी सरकारच्या पापाचा घडा भरला जाणार आहे आणि जनताच मोदी सरकारला उखडून फेकून टाकील असेही ते म्हणाले। धाराशिव उस्मानाबाद वाहन चालकांना शिस्त लागेना, सतत केला जातोय नियमाचा भंग। धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या संरक्षण भिंतीला रोलर धडकले, पल्ली संरक्षण भिंत। सामाजिक समता सप्ताहानिमित्त सामाजिक न्याय भवन येथे धाराशिव येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय तपासणी शिबिर व विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बिगर सरकारी संस्थांचा सत्कार व गौरव करण्यात आला। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व केंद्र शासनाची आयुष्यमान भारत योजना यामध्ये 2300 आजारावर केले जाणार यापुढे उपचार। जिथे कुठे टाळाटाळ होत असेल आणि अडचण येत असेल तर थेट आरोग्यमंत्र्यांनी मेसेज करण्याचे दिले संकेत। मेसेज केल्यानंतर कारवाई करण्याचेही दिले संकेत। मंगरुळ इटकर परिसरात पवन चक्कीचे पाते वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाला मारहाण करून खंडणी वसूल करणाऱ्या 2 जणांना कोर्टाने दिला जामीन। धाराशिव तालुक्यातील जागती मंडळात प्रशासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत महाराजस्व शिबिराचा पहिला टप्पा धाराशिवच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला। आपले राशन कार्ड बंद झाले का? उमंग ॲपवरून काही अटीची पूर्तता करून पुन्हा सुरू करा, आपले रेशन कार्ड तात्काळ सुरू होईल। धाराशिव शहराला पाणी पुरवठ्याचे नियोजन बिघडले, अडीअडचणीमुळे ते पाणी मिळत आहे 6 दिवसावरून 10 दिवसाला। सध्या फुटली कुर्डवाडी येथे पाईपलाईन। लाडक्या बहिणीला मिळणार आता अंत्योदय कुटुंबातील 1 साडी मोफत। शिधापत्रिका धारकांसाठी ऑनलाईन नोंदणी झाल्यानंतर मिळणार या साडीचा लाभ। या होत्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी। अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत राहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल व ब्लॉग फॉलो करायलाही विसरू नका। धन्यवाद।